तर सकाळचे 7:15 वाजले आहे आणि काल रात्री जे 11 वाजता डीमार्टचं सामान ऑर्डर केलं होतं ते येऊनही गेलं. त्यांना विचारलं, "तुम्ही केव्हा स्टार्ट करता डिलिव्हरी?" तर बोलले, "सकाळी 5 वाजतापासनं." फक्त 7:15 वाजले आहे, 15 मिनिट घडी समोर आहे आणि आज जे आहे आर्याला छानसं गोल्ड मेडल मिळालं. बॅडमिंटनमध्ये कंटिन्यू 3 लोकांना तिने हरवलं म्हणे. मग म्हटलं मी चला सकाळी उठले आहे तर खूप दिवसापासून टेरेसवर फिरायला नाही गेले, तर टेरेसवर फिरून आले छानसे आणि त्यानंतर जे घरामध्ये पसारा होता ते सर्व आवरला, कारण की 9, 9:15 वाजेपर्यंत माझी हाऊसवाईफ घरी येऊन जाते. ती यायच्यापूर्वी हे सर्व काम करणे, सोफ्यावरचा कचरा उचलणे, जे बेडशीट वगैरे सगळं साफ करणे हे सगळं गरजेचं असते, नाही तर तिथला कचरा तिथंच असतो. आणि आज जे आहे शौर्यासाठी मी छानसं हे खेळणं मागवलं होतं डीमार्टमधूनच. ती उठल्या उठल्या तिची नजर याच्यावर गेली आणि तिने मला हे काढून मागितलं आणि तिला हे छान खेळता येत होतं. हे बघून छान वाटलं. ती एन्जॉय करत होती आणि मी पण थोडं थोडं एन्जॉय करत होती. छान वाटलं हे खेळायला. आपल्या लहानपणी आपल्याला नाही मिळाले, पण आता आपण खेळून घेतलं पाहिजेत मुलांसोबत, हो की नाही? आणि चला, आज नाश्त्यामध्ये स्पेशल म्हणजे मी ढोकळा बनवला. इतकं छान ढोकळा बनला होता. हे ढोकळा इतका छान फुलला होता ना, की ते स्टँडला वरतीही लागून गेलं होतं. आणि हे असं ड्राय खायला न वाटावं म्हणून मी छान अशी जिरा, मोहरी आणि कढीपत्ता, मिरची आणि थोडं तीळ, साखर टाकून असं एक छान तडका देते आणि मग पाणी टाकून त्याला बॉईल होऊ देते. ते पाणी ढोकळ्यावर टाकून देते. 10 मिनिटं ढोकळ्याला तसंच थंड होऊ देते आणि मग प्लेटमध्ये सर्व्ह करते. माझ्याकडे जे आहे चिंचेची चटणी होती, मी त्याच्यासोबत खाल्लं. चला तुम्ही एन्जॉय करा. बाय.